टाकळी खुजडा येथे अवैध रेती उत्खननावर महसूल प्रशासनाचा मोठा प्रहार, 2 फायबर बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त. दिव्य भारत BSM न्यूज. मुदखेड. प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. मुदखेड तालुक्यातील टाकळी खुजडा परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने शनिवारी पहाटे मोठी धाड टाकत कठोर कारवाई केली. आज दिनांक एप्रिल 26 रोजी सकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाकळी खुजडा येथील रेती घाटावर छापा टाकून अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 फायबर बोटी जप्त केल्या. त्यानंतर या बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. टाकळी खुजडा येथील धाड ही केवळ कारवाई नसून अवैध उत्खननाविरोधातील निर्णायक पाऊल ठरले आहे. मुदखेड महसूल प्रशासनाच्या या धाडसी कारवाईची चर्चा तालुकाभर सुरू असून प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. भविष्यातही अशाच पद्धतीने सतत देखरेख ठेवून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दिव्य भारत BSM. प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. गेल्या काही दिवसांपासून टाकळी खुजडा परिसरातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. यामुळे नदीपात्राचे पर्यावरणीय संतुलन बिघडत असून शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत असल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गोपनीय माहितीच्या आधारे ही विशेष मोहीम आखली. पहाटेच्या सुमारास अचानक धाड टाकण्यात आल्याने रेती उपसा करणाऱ्यांना पळ काढण्यास वेळ मिळाला नाही. घटनास्थळी 2 फायबर बोटी रेती उपशासाठी वापरल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने त्या तात्काळ ताब्यात घेतल्या. पुढील गैरवापर टाळण्यासाठी आणि अशा प्रकारच्या अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी या बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई केवळ प्रतिकात्मक नसून प्रशासनाचा कठोर इशारा असल्याचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी स्पष्ट केले. अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, पण शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसतो. त्यामुळे अशा कारवायांवर कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. यापुढेही सातत्याने धाडी टाकून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी महसूल प्रशासनाच्या या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे. अनेकांनी सांगितले की नदीपात्रातून होणाऱ्या बेकायदेशीर रेती उपशामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे, तसेच नदीकाठच्या शेतीवरही परिणाम होत आहे. काही ठिकाणी नदीकिनाऱ्यांची धूप वाढली असून यामुळे भविष्यात गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने केलेली ही कारवाई योग्य दिशेने उचललेले पाऊल असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या विशेष मोहिमेत महसूल विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार संतोष कामठीकर, पुरवठा अधिकारी समीर पोहणे, अव्वल कारकून श्याम चौधरी, मंडळ अधिकारी रुपाली जडे, ग्राम महसूल अधिकारी शेषेराव कोटुरवार, प्रसाद पांडे, राजकुमार मस्के, राजू चव्हाण, गंगाधर मोरे, संताजी देवापूरकर, रंजना दमकोंडवार यांच्यासह सर्व ग्राम महसूल अधिकारी या कारवाईत उपस्थित होते. प्रशासनाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी ठरली. कारवाईदरम्यान संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पथकाने दक्षता घेतली. अवैध रेती उत्खनन हा राज्यातील अनेक भागांमध्ये गंभीर प्रश्न बनला आहे. नदीपात्रातील नैसर्गिक संसाधनांची लूट थांबवण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई होत असली तरी माफियांची साखळी मोठी असल्याने हा प्रश्न पूर्णपणे नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरत आहे. मात्र मुदखेड तालुक्यातील या कारवाईने प्रशासनाचा कठोर संदेश स्पष्टपणे पोहोचला आहे. या घटनेमुळे रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांनीही अवैध उत्खननाची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षण, शासन महसूल वाढ आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन या तिन्ही उद्दिष्टांसाठी अशा प्रकारच्या कारवाया अत्यंत महत्त्वाच्या आहेत.